त्यांनी आता एक नवीन योजना आणली, लाडकी बहीण. चांगली योजना, काय अडचण आहे का? पैसे आपले. इथे बिस्किट पुडा जरी घेतला ना तरी टॅक्स जातो, जीएसटी. पेन घेतला तरी पैसेच आपले. कचा कच घ्या, तुम्हाला काय करायचं. चांगली आहे योजना, पैसे घ्यायचे चांगली आहे. पण देवेंद्र फडणवीस साहेब, एका प्रश्नाचं आज उत्तर द्या. ज्या लाडक्या बहिणीला तुम्ही 1500 रुपये दिले, तिच्या लेकराचं म्हणजे तुमच्या भाषेचं शिक्षणच थांबलंय. जरा आरक्षण देता का तेवढं बाच्याला? आणि दाजीचा फेस पाडा काम करू करू बांधावर, त्याचं काय? दाजीचं पिकालाच भाव नाही. तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 दिले, पण दाजी बांधावर बेजार झालाय. त्याच्या मालाच्या भावाचं काय? दाजीना जर एखाद्या बार रूम न उचललं तर लय बेकार होईल फडणवीस साहेब. आणि एखाद दिवस मी हे सगळे दाजी मुंबईला घेऊन येणार आहे, बाचे घेऊन येणार आहे मामाकड. मामा बी देण्यासारखा आहे, पोट्टे हो, चलाच एकदा मुंबईला. दाजीच्या मालाला भाव देतो कावा? पिकाला भाव नाही. लाईट रातची देत आहे ते 50 बाऱ्या लाईटच जाती. रानात गेलं की येते, घरी आलं की लगेच जाती असली लाईट. त्याच्यात मोटर पाणी सोडती, शेण टाकू टाकू चालू करायला लागते ती मोटर. तुम्हाला वेदना नाही कळायच्या फडणवीस साहेब शेतकऱ्यांच्या? तुम्ही लाईट देणार, मालाला भाव देणार, संपूर्ण कर्जमुक्ती करा ना तुम्ही शेतकऱ्याची. तुमचं काहीच नको आम्हाला, संपूर्ण कर्जमुक्ती करा. लाईट द्या, मराठवाड्याला आणि विदर्भाला कायमचं पाणी द्या, आम्हाला काहीच नको. आणि मालाला भाव द्या, तेवढा दुधाला एक द्या. तुम्ही ज्याच्यात पाणी टाकीतात ना, ते पाणी महाग झालंय बा आमच्या दुधापेक्षा. तुम्ही कशात टाकीतात रातची मला नाही माहित, पण टाकीत येत पाणी रातची. ते पाणी महाग झालंय, पण दूध काय महाग व्हाय नाही. तेवढ्या दुधाला भाव द्या. ते नाही, चिल्लर काम करतात. आणि तुम्ही सुद्धा भावनिक होत जाऊ नका. वेळेवर कसल्या योजना आणल्या त्या का आपल्या आयुष्याला पुरणार नाही आहेत. आता ते नवीन योजना आणणार आहेत. दिवाळी जवळ आली, आनंदाचा शिरा. ती डाळ 1 किलो भर देत, सगळे भुंगे लागलेली. तिला किती पाण्यात टाका, 15 दिवसाने मावशीनं पाण्यात हात घातला तरी तशीच डाळ बाहेर येते. ती तेलाचा एक पुडा वाकडा तिकडा झालेला, पांढरं फकाट तेल. ती आपल्या बे मावशी आहेत काही विचित्र आहेत. ते तेल कढईत टाकी द्या, सगळं सरपंच संपदा आपण, ते काय तेल पिवळं होत नाही. मग काय देवेंद्र फडणवीस त्यात वंगण टाकीतोय का काय करतोय कोणाला माहित. अरे काय नादी लावित राव, तेवढं तर बांधावर पडले शेतकऱ्याच्या. आमचं त्याने आयुष्याकडीला जाणार नाही. आम्ही तुम्हाला आयुष्याच्या सुविधा मागतोय त्या द्या, तुम्ही आम्हाला काय देऊ नका. आमच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या. हेच मराठ्यांचे लोक तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, नसता खाली आपटाला सुद्धा मागा पुढे वागणार नाहीत. तुम्ही आमच्या शेतकरी मायबापाला त्याच्या पिकाला भाव द्या, त्याला पाणी उपलब्ध करून द्या, कायमची 24 घंटे वीज द्या. कधीच माझा शेतकरी मायबाप आत्महत्या नाही करू शकत. तुम्ही हे चिल्लर देता कशाला? आम्ही का स्वप्न बघू नये? शेतकरी मराठ्यांनी त्याचा पोरगा अधिकारी व्हावं, IPS IAS दर्जाचा अधिकारी व्हावं, का स्वप्न बघायचं नाही? मुंबई सारख्या ठिकाणी माझा महाराष्ट्रातला मराठा समाज गेलाय, त्याने आयुष्यभर हमालीच करायची का? रिक्षा चालवणाऱ्या मराठ्यांनी नाही स्वप्न बघायचं का? जीप ट्रॅक्टर चालवणाऱ्या मराठ्यांनी त्याचं लेकरू अधिकारी व्हावं स्वप्न नाही बघायचं का? नोकरीच्या क्षेत्रात असलेल्या मराठ्यांनी त्याचं लेकरू त्याच्यापेक्षाही मोठ्या पदावर जावं हे स्वप्न नाही बघायचं का? आम्ही नेमकं केलंय काय? तुम्हाला आम्हाला त्या प्रशासनामध्ये जाऊ द्यायचं नाही.
मराठ्यांनी जे राज्य जगवलंय, सत्ताधारी सुद्धा जगवलेत, राजकीय पक्षाचे सगळे नेते मराठ्यांनी जगवलेत. तुम्ही आमच्या लेकराच्या मुळावर का उठलाय? फडणवीस साहेब, आमदार अंगावर घालू नका. तुम्हाला जाहीर सांगतो, तुम्हाला महागात पडाल. मराठ्यांच्या नादाला लागू नका. सगळं भाजप आणि तुमचे आमदार संपल्याशिवाय मराठे गप्प बसायचे नाहीत. तुम्ही आमचा रोष आणि राग वाढू नका. आणखीन आमच्या अवकातीवर आम्ही उतरलो नाहीत. हे मराठे मला दम खाऊ देत नाहीयेत. मी यांना शांत राहास म्हणून सांगतोय. एकदा जर हे बिथरले तर राज्यात सभा घ्यायच्या सुद्धा मुश्किल होतील. तुम्हाला सभा घ्यायच्या सुद्धा. तुम्ही नकाला नादाला लागू मराठ्यांच्या. आम्ही तुम्हाला धमकी देत नाहीयेत. मराठ्यांच्या नादी लागलेला मराठ्यांनी पूर्ण संपविलेला आहे. तुम्ही आमची कसलीच कदर करत नाहीयेत. आरक्षण असलेलं ईडब्ल्यूएस तुम्हीच घातलं. न टिकणारे ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं. तुम्हाला सांगतो, निवडणुका झाल्या की ते आरक्षण उडालच म्हणून समजा. कारण ते 50% वरती गेलंय. कायदा सांगतोय 50% आत आरक्षण दिलं पाहिजे. कायदा आणखीन एक सांगतो, जी जात ओबीसी आरक्षणात घालायची ती मागास सिद्ध असली पाहिजे. कमिशननं जी आता समिती नेमली होती शिंदे साहेबाची, सुकरे साहेबाची, तिने मराठ्यांना मागास सिद्ध केलंय. मग सरकारनं मराठ्यांना 50%च्या आत घालण्याऐवजी 50%च्या वरती आरक्षण दिलंय म्हणून ते टिकत नाहीये. हे फक्त निवडणुका होईपर्यंतच राहणार आहे. मग ते जर आरक्षण गेलं, आपल्या पोरांनी करायचं काय? म्हणून आपल्याला आपलं हक्काचं ओबीसीतलं आरक्षण पाहिजे. ते आपल्याला मिळवायचंय. देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही पुढच्या काळात तरी मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावायच्या कामाला लागा. मराठ्यांच्या विरोधात जायचं काम करू नका. नसता मराठे निर्णय घेणार आहेत, पाडायचे का उभा करायचे. आणि एकदा जर निर्णय झाला तर मग मराठ्यांनी माग लोकसभेला एकदा कचका दाखिलाय. लयच बेकार येत राव तुम्ही. मी नुसतं पाडाच म्हणलो होतो. मी नाव बी नाही घेतलं कोणाच. राईटच कार्यक्रम केला. तुम्हाला माना लागेल. तुम्हाला देवेंद्र फडणवीस साहेब, मराठ्याच्या नादी लागणं सोपं नाही. मी नुसता पाडा म्हणलो तर यांनी इतकं पाडिलं. आता घेणार आहे मी नाव. उभा करणाराचं किंवा पाडायचं, दोन्हीपैकी एक नाव घ्यावंच लागणार आहे. त्या टायमाला मग लय अवघड होईल. एक जणाचा प्रत्येक मतदारसंघात मराठी 1 लाख आहेत, 1.5 लाख आहेत. 90,000च्या खाली महाराष्ट्रात एक 22-23 मतदारसंघ सोडले तर सगळीकडे या संख्येने आहेत. आणि तुम्हाला 60-70 हजाराची लीड तोडणं सोपं आहे का? राखीव मतदारसंघात प्रत्येक मतदारसंघात 70,000पेक्षा जास्त मराठ्यांचं मतदान. यावेळेस सगळे राखीव आपल्या विचाराचे मराठ्यांनी काढायचे. 48चे 48 बाहेर निघले पाहिजे. मराठ्याच्या मताशिवाय राखीवतला सीटच निवडून येऊ शकत नाही. आणि मराठ्यांच्या मताची लीड तोडणं एवढं सोपं नाही. एक जणाची 5,000ची लीड तोडताना एवढा फेस पडला होता. मराठ्याचा कचका सोपा नाही. म्हणून मी सांगत होतो, आमच्या नादी लागू नका. उगाच दौशीत आहेत कामान धामाची. अरे मराठ्याला ताकद माहित नव्हती भाऊ, आता शिक माहीत झाली मराठ्याची ताकद काय. आष्टी, पाटोदा, शिरोर मतदारसंघात 1,67,780 एकटा मराठा. एकटा. काय बराबरी करायला निघाला तरी आमची कसले डबडे उठते जण बुळबुळ करतात. टेका खाली, टेका खाली, टेका खाली, टेका. 9चा टाइम नाही झाला. आणखी टाइम झाल्यावर 9च्या पुढं तुम्हाला असं भेव वाटत राव. अरे तुम्हाला सांगतो, किती येड असो माणसाला. एक जण
तैट झाल्यावर माझ्याकडे आला 11 वाजता. त्याच्या ध्यानातच नाही राहिलं दिवसभर आपण अर्ज दिला नाही याला म्हणून. उमेदवारी अर्ज घेऊन आला आणि तराट झाल्यावर आला. त्याच्या तवा ध्यानात आलं की आपण उमेदवारीच मागितली नाही. कणाकणाच अंतरवालीला आलं. ते फाईल घेऊन यायचा अर्ज तिथं दुसरीच घेऊन आलं आणि मला फाईल दिली. मी म्हणलं भाऊ ही फाईल नाही ती मला नीट वाचव तीच आहे ती. कुठं नादी लागत यायचं ते मला ऐकत नव्हतं. लय टप्पू होतं ते. जाऊ द्या म्हणलं तुम्ही ऐकता ना तुम्हाला खरंच पाय पडून सांगतो मी. आपला समाज लय मोठा होईल प्रत्येक भाषणात सांगतो मी. फक्त आपल्या जातीला आपल्या जातीच्या लेकराला आयुष्याचं आरक्षण द्या आणि मराठ्यांनी व्यसनापासून लांब जा. आपल्या जातीची कोणीच प्रगती रोखू शकत नाही. असे लुटीतेच ना हे 9च्या पुढं कार्यक्रम घ्यायचा म्हणलं की टेन्शनच येतो. त्या दिवशी नेमकं ही होतं ती श्रावण संपल्याला आणि मी इकडे सप्त्याला गेलो बीड जिल्ह्यात. इथून तिथून तेच भेटले मला जास्त. फोटो काढितो माया गळ्यात रुमाल टाकायचा तर माझ्या टोकर टेकितोय. मग तोंड दिसाना तरी तो म्हणतो तू माझ्याकडे तोंड करून उभा राहतो. तो पुढून झाकेला मला तो ऐकून तोंड कर कसं उभा राहू मी सांगा बरं. त्या टायमाला ते नसतंय धोरणात नाही ऐकवतो गाडी पुढे जाऊन देत नाही. ते कोणाच ऐकत नाही. तुम्ही माझ्या संघ राहत तुम्हाला जर खोटं वाटत असलं नाही माझ्या संघ राहत तुम्ही 8 दिवस. जे याच्यातले बरेच जण राहतात त्यांना माहिती आहे कसं काच काय. तेच उलट 9च्या पुढं गाडीला शेल्प मारतात आणि त्यांच्या घरी येतात. नको म्हणतात ह्या टायमाचा लय अवघड आहे. असे पायावर पाय देतात कचा कच आणि मला शा देतात परत. तुम्ही फक्त दारू सोडा सुधारली जात आपली. लोकांनी स्वप्न बघितलं मायबाप मराठ्यानं. मराठ्याला कधीच मांडी लावून बसू द्यायचं नाही. आपल्यात विनाकारण पिढ्याना पिढ्या वाद लावत राहिले. आपण 1 घंटा झाला बोलतो. एक बी मराठ्यात हल्लं नाही. जशाल तसेच रोडलो. येणेच